वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलमचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमः। नमस्कार साधक जन हो। समर्थ रामदास स्वामींच्या 205 मनाच्या श्लोकाचे विवरण परम आदरणीय श्री तुकाराम नारायण विप्र म्हणजेच योगीसूत यांनी त्यांच्या मनासज्जना या ग्रंथात मांडले आहे। मी सौ अनुराधा जय खरवडकर आदिशक्ती आध्यात्मिक संघटन नामसंकीर्तनच्या वतीने त्यांच्या या ग्रंथाच्या वाचनाचा उपक्रम हाती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे। आजचा दिवस आहे 60वा आणि श्लोक आहेत 110 आणि 111। शुका सारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। जय जय रघुवीर समर्थ। तुटे वाद संवाद त्याते म्हणावे विवेके अहम भाव याते जिणावे अहंता गुणे वाद नाना विकारी तुटे वाद संवाद तो हितकारी हिताकारणे बोलणे सत्य आहे हिताकारणे सर्व शोधो निपाहे हिताकारणे बंड पाखंड वारी तुटे वाद संवाद तो हितकारी। समर्थांच्या मनोबोधाचे मनोहारी दर्शन घेण्याचा आपण यथामती प्रयत्न करीत आहोत। आपली आंतरिक तळमळ जाणून समर्थ कृपाळूपणे अनुभवाच्या अंगाने जनहिताच्या कळकळीने जे सांगतात ते श्रोत्यांनी आचरणाच्या अंगाने अंशतः जरी आपल्या जीवनात उतरवले तर त्याचे सोने होईल या हेतूने सांगत आहेत। आपण केलेला उपदेश फलद्रूप होत आहे असे जेव्हा संतांना सद्गुरूंना वाटते तेव्हा त्यांचा उत्साह दुणावत असतो। म्हणूनच महावैष्णव ज्ञानदेवांनी भगवंतमुखी एक गोड ओवी घातलेली आहे। भगवंत म्हणतात, अर्जुना तू परिसोनी अनुष्ठशी तरी वाणी काय आम्हासी सांगावया। संतांच्या जीवनाचा एकमेव हेतू म्हणजे जे जग सुखी व्हावे एवढाच असतो व याचसाठी ते स्वतः जीवनमुक्त असून पुन्हा पुन्हा जीवन मरणाची व गर्भवासाची बेडी पत्करतात। मागली या जन्मा मुक्त झालो असे ते ठामपणे सांगतात किंवा आम्ही वैकुंठासी आलो याच कारणासी बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया कारण बुडते हे जन न देखवे डोळा म्हणून कळवळा येत असे त्यांच्या जीवनाचे सूत्र असते। या संतांचा बहुजन हिताय बहुजन सुखाय या सूत्राचा धागा पकडूनच समर्थही म्हणतात की हितकारणे बोलणे सत्य आहे। हे जना तुम्हा सर्वांचे हित व्हावे तुम्ही सर्वांनी सुखी व्हावे व नरदेहाचे अंतिम ध्येय तुम्हा सर्वांना सुख शांती समाधान देणाऱ्या परमात्म्याचे दर्शन घडावे। हे दर्शन चर्मचक्षूंनी होत नसते। चर्मचक्षु हे बाह्य कारण आहे व तो परमात्मा बाहेर नसून आत आहे। त्यामुळे बाहेरील इंद्रिये आतील परमेश्वराचे दर्शन घेऊ शकत नाहीत। या अंतरंग परमेश्वराची अनुभूती घ्यायची असते ती भगवंताने आतील बाजूला दिलेल्या करणांच्या माध्यमातूनच या आतल्या इंद्रियांना अंतःकरण असेही म्हणतात। मन बुद्धी चित्त अहंकार यास अंतःकरण चातुष्य असे म्हणतात व हीच इंद्रिये फक्त आत वसणाऱ्या परमात्म्याची अनुभूती घेऊ शकतात। पण त्यांचे अनुसंधान आत्म्याकडे नसेल तर ही आतील इंद्रिये आत असली तरी बाहेरच्या
इंद्रियांशी त्यांची जबरदस्त मैत्री करून बाह्य विषयाकडे धाव घेतात. पण अंतःकरणातील बुद्धीला संतांचा उपदेश जेव्हा पचनी पडतो तेव्हा ती मन नावाच्या इंद्रियाचं नेतृत्व नाकारते. ती स्वतः ती आत्मारामाशी म्हणजेच स्वरूपाशी रमते व तेथील गोडी चाखायला मिळाल्यानंतर बाहेर ज्या गोडीशी आपण रममाण होतो ती तुच्छ वाटायला लागते. माऊली या अस्वस्थतेचे वर्णन करताना म्हणतात, आत्मसुखिया गोडिया विटे जो का सकळ विषया तोच येथ अधिकारी या म्हणितला पाहिजे. आता या आतील इंद्रियांचा विषय परमात्मा असल्यामुळे परमात्म्याची अनुभूती या आतील इंद्रियांचे सहकार्य असल्याशिवाय होत नाही. तशी अनुभूती येणे म्हणजेच आत्मसाक्षात्कार. अशी अनुभूती येण्यासाठी उत्कट भाव अमला भक्तीची आवश्यकता आहे. उत्कट भाव व अमला भक्ती ही संवादातून प्राप्त होते. संवाद म्हणजे भगवंताचे प्रेम वाढवणारी चर्चा व वाद म्हणजे अहंकार फुलवणारी चर्चा. संवाद चर्चेमध्ये विचार मंथनातून ज्ञान व वैराग्य भक्ती अशा प्रकारचे नवनीत निघू शकते. तर वाद चर्चेच्या मंथनातून द्वेष मत्सर असूया नावाचे कालकूट विष निर्माण होते. संवाद मंथनासाठी भक्तीची रवी असते तर वाद मंथनासाठी अहंकाराची रवी असते. संवाद शांतीचा प्रसाद देतो तर वाद अस्वस्थता देतो. संवाद प्रसन्नता देतो तर वाद औदासीन्य देतो. पूर्वीच्या काळी अशा प्रकारच्या संवाद चर्चा आवर्जून घडवीत असत, ज्या चर्चेमुळे उपस्थितांच्या ज्ञानात भर पडत असे व भक्ती व ज्ञान वैराग्याचे पोषक वातावरण निर्माण होई. परमार्थाच्या गाभाऱ्यात प्रवेश केल्यानंतर कुशंकांचे अनेक उंबरठे ओलांडावे लागत. थोर जाणकार अधिकारी सत्पुरुषाकडून आपले शंका समाधान होत नाही तोपर्यंत अस्वस्थता वाढते. पण संतांना चुकीचे समजण्याची चूक करू नये. आपल्या शंकांना उत्तर मिळेपर्यंत धीर धरावा. ज्या शंकांना उत्तरे नाहीत ती शंका नसून कुशंका आहे हे खुशाल समजावे. एका गृहस्थाने पूज्य संत सोनू मामा दांडेकर यांना विचारले, का हो मामा, ज्ञानदेवांनी एवढ्या लहान वयात जीवन संपवायला नको होते ना? यावर मामा म्हणाले, ज्ञानेश्वरही चुकले असे जर तुम्हाला वाटते तर हा सोनू मामा खरे बोलेल असे तुम्हाला कसे वाटले? या गृहस्थाचा चेहरा चपराक मारल्यासारखा झाला. अपराधीपणाने तो म्हणाला, प्रश्न विचारताना माझी शब्दरचना चुकली असेल, पण मला मनापासून वाटते ज्ञानदेवांची या समाजाला आणखी गरज होती. त्या समोरच्या व्यक्तीचा वादाचा भाव संपला आहे. आता त्याला संवाद हवा आहे असे लक्षात आल्यावर मामा म्हणाले, ज्ञानदेवांनी जीवन संपवले असे तुम्ही अज्ञानाने म्हणता, कारण संजीवन समाधी हा योगिक प्रकार माहिती नाही. तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीप्रमाणे जीवन संपवले अशी निकृष्ट शब्दयोजना केलीत. ती लौकिक स्तरावर असते. जिला लौकिक भाषेत आत्महत्या असे म्हणतात. तर ज्ञानदेवांनी संजीवनी समाधीच्या माध्यमातून लौकिक जीवनातून अलौकिक जीवनात प्रवेश केलेला आहे. आत्महत्या निराशेच्या टोकाला जाऊन केली जाते, तर संजीवन समाधी ही कृतार्थ झाल्यानंतर आनंदाच्या टोकाला जाऊन घेतली जाते. आत्महत्या एकट्यानेच लपून छपून करायची असते, तर संजीवन समाधी पूर्वसूचना देऊन वाजत गाजत स्वीकारायची असते. आत्महत्या हे मरण आहे, तर संजीवन समाधी हे चिरंजीव अस्तित्व आहे. ज्ञानदेवांच्या अस्तित्वाची लाखो भाविक अनुभूती घेतात, तर आत्महत्या करणाऱ्यांच्या घरच्यांना सुद्धा केवळ स्मरणाने भीती वाटते. म्हणून हा शब्द सांभाळून वापरा. ज्ञानदेवांबद्दल आपण आदर दाखवला म्हणून एवढा खुलासा केला, अन्यथा तुमचा प्रश्न उत्तर देण्याच्या लायकीचा नव्हता. स्वतःला बुद्धिवादी समजून समाज सुधारण्याचा मक्ता आपल्यालाच आहे असे समजून संतांच्या चरित्र्यावर कुशंका उपस्थित करणारे, संत साहित्याबद्दल टीका टिप्पणी करणारे महाभाग काही कमी नाही आहेत. विचार शृंखला दोन प्रकारची असते, एक विधायक आणि एक दुसरी जी आहे ती विघातक.
म्हणतात. विधायक विचारशृंखला संतांची असते, ती विघातक विचारशृंखला समाजकंटकांची असते. विघातक विचारशृंखला वाद निर्माण करते, तर विधायक विचारशृंखला संवाद निर्माण करते. शब्दांच्या माध्यमातूनच शास्त्र निर्माण होते व जे जगाला शांती व प्रसन्नता प्रदान करू शकते. व गमतीचा भाग असा आहे की हे शब्द स्वतः प्रभावी शस्त्रही आहेत व शस्त्राची जखम बरी करणारे औषध विज्ञानाकडे, मेडिकल सायन्सकडे नाही. आज विज्ञान युग आहे म्हणून सगळे जुने कालबाह्य झाले असे म्हणायचे का? हजारो वर्षे झाली तरी माणसाचा देह तो तसाच आहे. त्यात कुठे परिवर्तन झाले आहे? माणसाचे मन, विकार, द्वेष, मत्सर, असूया, गर्व हे माणसाचेच रूप. त्यात कुठे परिवर्तन झाले आहे? माणसाचे मन, विकार, द्वेष, मत्सर, असूया, गर्व हे माणसाचेच रूप बदललेले नाही. विज्ञानाने त्यासाठी भरभरून सुखे आणली. 1 किलोमीटर जाण्यासाठी मनुष्य तास सिटी बसची प्रतीक्षा करू लागला. विज्ञानाने सुखे आणली आणि तशी नवनवीन रोग आणि असुरक्षतेचे सावटही आणले. सकाळी घराबाहेर गेलेला मनुष्य संध्याकाळी सुरक्षित परत येईल याची खात्री नाही. एक छोटी चूक शेकडो जीवांना उद्ध्वस्त करते. तशी सध्याची स्थिती असतानाही मनुष्य वाद घालायला, आंदोलने छेडायला आणि निरपराध समाजाला आपले विघातक मौल्य दाखविण्यासाठी सज्ज आहे. नेमक्या अशा वेळी संतांच्या विचारधारेची समाजहितासाठी गरज आहे. वाद हा अहंकारातून निर्माण होतो, तर संवाद हा विनम्रतेच्या संपत्तीतून निर्माण होतो. आणि प्रत्येकाने आपल्या अहंकार पोषणासाठी रस्ता रोको सारखी आंदोलने करावयाची. त्यावेळी असा विचार करायला हवा की आपले रस्ता रोको आंदोलन रास्ता असेलही थोडा वेळ समाजाला गैरसोय सोसावी लागेल, तर यातून जे निष्पन्न होणार आहे ते समाजासाठीच आहे. हा जरी एक विचार असला तरी या रास्ता रोकोमध्ये अस्वस्थ पेशंट असू शकतो, बाळंतपणासाठी जाणारी महिला असू शकते व अशाच संकटांसाठी बँकेतून पैसे काढण्यासाठी कुणीतरी मॅनेजरची वाट पाहत असतो व ते रस्ता रोकोमध्ये अडकलेले आहेत. म्हणून संत साहित्य असा विचार देते की विरोध भूमिका असायला हवीच, पण त्यासाठी संवादाचे मार्ग हाताळायला हवेत. प्रत्येक गोष्ट करताना समाजहिताचा विचार करावा. असा समाजाचा विचार शांतीच्या मार्गाने करणाऱ्या समाजाने देवा एवढे मोठे केले व घराघरातून पूजा केली जात आहे. समर्थ म्हणतात की समाजहितासाठी संतांनी सुद्धा आपली मऊ भूमिका बदलली. तशी समाजहित लक्षात घेऊन कंटकांना धडा शिकवायला पाहिजे. पाखंडी व म्हणजे ढोंगी यांना धडा शिकवायला पाहिजे. तुकोबा म्हणतात, मऊ मेणाहुनी आम्ही विष्णुदास, कठीण वज्रा भेदू ऐसे. समर्थ म्हणतात, बहुजनासी मान्य, तयासी म्हणू नये सामान्य. समाजामध्ये मान भीतीपोटी नसावा, तर आदरापोटी असावा. व आदर त्यांनाच मिळतो जे आपले हित, इतरांचे हित, समाजाचे हित या तिन्ही स्तरावरून जागरूक आहेत. आज चिंतनासाठी घेतलेल्या 2 श्लोकांचा गोषावारा इतकाच आहे की वाद व्यक्तिगत व सामाजिक स्वास्थ्य बिघडवतो व या वादाच्या मुळाशी काय असते तर तो म्हणजे अहंभाव नावाचे एक भांडवल नसेल तर वाद होणारच नाही. आणि म्हणून माणसाने विवेकाची मदत घेऊन अहंकाराचा त्याग करावा. ही साधना करीत असतानाच विघातक कारवाया करणाऱ्यांना व समाजाचे अनहित करणाऱ्या कंटकांना सर्व स्तरातून विरोध झाला पाहिजे. सर्व जग सुखी व्हावे व त्यांचे पाठोपाठ सर्वात शेवटी मी सुखी व्हावे, ही जी मूळ वैदिक प्रार्थना आहे त्याचा पुरस्कार करण्यासाठी संत साहित्याचा जन्म झाला आहे. हे संतांचे विचार पोहोचविण्यासाठी कुणाला दुखवावे हा हेतू नाही, पण सर्वांनी अंतर्मुख होऊन चुकते कुठे याचा विवेकाने विचार करावा, यासाठी हे चिंतन आहे. सर्वेपि सुखिनः सन्तु सर्वे सन्तु निरामया हा विचार जागविण्यासाठी आपण कटिबद्ध होऊया. हरिओम श्रीराम.